नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जर अपलोड केला तर त्यावेळेस नोटिफिकेशन येत राहील. आपण काय केलेलं आहे बघा, जिओग्राफीसाठी आता प्रत्येक टेक्स्टबुकची सिरीज सुरू करतोय आपण. त्याच्यामध्ये बघा, जिओग्राफीचं तुम्हाला 10वीचं ओल्ड पुस्तक आणि 11वी आणि 11वीचं स्पेसिफिक 11वीचे 2 फिजिकल आणि एन्व्हायरमेंटल हे एनसीईआरटीचं बोलतोय आपण. हे 2 आणि जिओग्राफीचे सगळे बाकीचे पुस्तक जे 9वीचं आणि 4थीचं पुस्तक महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी महत्त्वाचं आहे हे. मग राहिलेले नंतर 5वी टू 12वी आपण सर्व घेणार आहोत. तर तुम्हाला ही सेपरेट पुस्तकं मिळतील. त्याचा एडिटिंग आणि अपलोडिंगसाठीचा जो खर्च येतो तेवढाच आपण घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये बघा ते ॲप्लिकेशनला मिळतील तुम्हाला. का मिळतील ॲप्लिकेशनला? तर YouTubeला रँडमली व्हिडिओ मिळतात बघा. हे तुम्हाला कसा घेणार आहोत, कसं जाणार आहोत ह्यासाठी हे तुम्हाला टाकलेलं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशनला असं चॅप्टर राहील, एक बुक राहील पुस्तकाची. नंतर त्यामध्ये लिस्ट राहील. 1 नंबर चॅप्टर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे चॅप्टर राहतील. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं प्रत्येक चॅप्टर असं सेपरेट राहील. एक पुस्तक असं कन्सिस्टन्सी सलग वाचण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्ही असं ते हे करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण या पुस्तकातले मॅप आहेत ना, ते खूप सुंदर आहेत. लक्षात ठेवायचं. इथे मी तुम्हाला या पुस्तकामध्ये काही-काही ठिकाणी पुढे सण आलेले आहेत बघा. आसाममध्ये बिहू असतो, तामिळनाडूमध्ये पोंगल असतो, केरळमध्ये विश्वान ओणम असतो, दुर्गापूजा ही पश्चिम बंगालमध्ये केली जाते. हे लक्षात ठेवायचं. गोवामध्ये कार्निवल उत्सव असतो बघा. पंजाबमध्ये बैसाखी आणि तीज ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे बघा. म्हणजे या पुस्तकामध्ये प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. हे मी तुम्हाला विथ पॉईंट दाखवून देईल. लक्षात ठेवायचं आहे. आपण बघूयात ह्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे, तर सर्व यातले मॅप हे महत्त्वाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे तुम्हाला जिथे तर क्वेश्चन आलेत ना, मी तुम्हाला तिथं दाखवून देईल की कुठं-कुठं क्वेश्चन आलेले आहेत. हे आपण पॉईंट वाईज बघूयात आता. तर आपण बघा सुरू करूयात. ह्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे बघा, आपण प्राकृतिक विभाग. इथे एक मॅप आहे बघा पहिल्यांदा सुरुवातीलाच पेज नंबरवर. तुम्हाला पेज नंबर त्याचा काय आहे, जे असेल ते असेल. नकाशा क्रमांक 1 आहे बघा. तुमच्याकडे पुस्तक असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तुम्ही जसं मार्क करून घेतलेलं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. बघा इथं मॅप आहे. हा मॅप कसं करतो? मॅप काय लक्षात ठेवायचा? कारण तुम्हाला व्हिज्युअलायझेशन असेल तर ते लक्षात येतं. बघा भारतामध्ये इथं अंदमान निकोबार आहे, इथं लक्षद्वीप आहे. हे चॅनल विचारतात बघा किती डिग्रीने वेगळं झालं. तर इथं 11 लक्षात ठेवा. आपण 10-11 असं उलटं लिहितो ना, सव्वाचं लिहितो ते इथं उलटं लक्षात ठेवा. 10 डिग्री चॅनलला अंदमान निकोबार बेटं वेगळे झालेले आहेत. 11 डिग्री चॅनलला लक्षद्वीप बेटं वेगळे झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. इथे हे महत्त्वाचं आहे. आणि बघा आपलं ज्या विभाजन झालं होतं भारताचं, त्यावेळेस काय झालं होतं, ज्या वेगवेगळ्या लाईन मारल्या होत्या, म्हणजे त्याला आपण सीमारेषा म्हणतो. तर त्या सीमा आहेत ना, तर ते रॅड क्लिफ लाईन ही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशाच्या संबंधित ज्या बाउंडरी आहेत, त्याला काय म्हणतात? रॅड क्लिफ लाईन म्हणतात. मग चायनाबरोबरची कुठली लाईन आहे? 1914ला तयार केलेली मॅकमोहन लाईन आहे. हे लक्षात ठेवायचं. मॅकमोहन लाईन ही चीनबरोबर आहे. आणि ड्युरंड लाईन आहे ना, ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आहे. भारताचा ह्याच्यामध्ये संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. ड्युरंड लाईन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आहे. आणि आपली जी 82.5 अंशामध्ये आपण म्हणतो ना, 82.5 अंश 30 सेकंद ह्याच्यामध्ये रेखावृत्त हे आपलं जे आपण दिनरेषा म्हणतो, आपण इथून आपला टाईम IST म्हणतो ना, इंडियन स्टँडर्ड टाईम. तर ते कुठल्या-कुठल्या स्टेटमधनं जातं, तर ते 5 राज्यातून जातं बघा. यूपी जातं, यूपी आहे, एम-पी आहे, छत्तीसगड आहे. यूपी, एम-पी, छत्तीसगड, ओडिसा आणि आता तेलंगणा नाही बघा, आंध्र प्रदेश आहे. हे विचारला गेलेला क्वेश्चन आहे. परत विचारला जातो. अलाहाबाद, मिर्झापूर या शहरावरून ते डिसाईड गेलेले आहे. इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहेत बघा इथं. किनारपट्टीच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. किनारपट्टीवर एक क्वेश्चन आहे. तर मॅप डिसाईड केला किंवा ते पुढे दिलेलं आहे म्हणून इथे एक्सप्लेन करतोय, कारण तुम्हाला ते मॅपमध्ये लक्षात राहावं. किनारपट्टीचं बघितलं तर अंदमान निकोबार ह्याची किनारपट्टी सर्वात जास्त आहे. हे लक्षात ठेवायचं. 9 स्टेट आहेत त्यांना सागरी किनारा आहे. 1 नंबरला गुजरात, 2 नंबरला तामिळनाडू, 3 नंबरला आंध्र प्रदेश, 4 नंबरला महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर 1 नंबरला कोण येते? अंदमान निकोबार येते. हे लक्षात ठेवायचं. सर्वात कमी किनारा कोणाला आहे? तर गोवाला आहे. आणि जर विचार केला तसा केंद्रशासित प्रदेशाचा तर पुदुचेरीला आहे. आणि भारतात हिंदीनंतर सर्वात बोलली जाणारी भाषा कुठली आहे? तेलुगू आहे. या पुस्तकाच्या शेवटी दिलेलं आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे, ती इथं घेतलेली आहे मी पुढं, कारण आपण ते शेवटी विसरून जातो. हे लक्षात ठेवा. हे मॅप इथलं महत्त्वाचं संपलं. पुढे एक मॅप आहे बघा, तर रस्त्याचा मॅप आहे. हे गोल्डरल क्वाड्रिलॅटरल मग त्याला आपण सुवर्ण चतुष्कोन कुठं-कुठं जातो हे बघितलं. हे मॅप व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तरी पण मला तुम्हाला सांगून देतो. पोरबंदरपासून इथं बघा खाली चेन्नईपर्यंत येतंय. नंतर हे बघा कोलकाता आहे. मेन म्हणजे इथं दिल्ली आहे. हे गोल्डन क्वाड्रिलॅटरल लक्षात ठेवायचं, सुवर्ण चतुष्कोन आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं बघा, इथं उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम जो महामार्ग आहे, तो कुठं एकत्र येतो? तर झाशीला एकत्र येतो. हे लक्षात ठेवा. हे इथं हायलाईट करून दिलेलं आहे मी तुम्हाला. नॉर्थ, साऊथ, पूर्व, पश्चिम मार्ग एकत्र येतात. तो पॉईंट कुठला आहे? झाशी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे
हे वेगवेगळे सण आहेत ना, मोहिनी, अट्टम, कुथुक, कथकली हे केरळमधले आणि भरतनाट्यम आणि थिल्लाना लोकनृत्य हे तामिळनाडूचं आहे. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतं. हे बाकीचं लक्षात राहिलं नाही तर चालेल, लक्षात ठेवा. भरतनाट्यम आणि थिल्लाना लोकनृत्य हे तामिळनाडूचं आहे. हे मग जिथे कन्फ्यूज होणाऱ्या गोष्टी आहेत ना, तिथे तुम्हाला हायलाईट करून देतोय मी. पहिला प्राकृतिक विभाग हा आपला पहिला चॅप्टर आहे. असं प्रत्येक आपले ह्या पुस्तकातले चॅप्टर असे प्रत्येक पुस्तकाचे तुम्हाला व्यवस्थित होईल. 11वी 12वीचे एनसीईआरटी तर खूप महत्त्वाचे आहेत. तसं आपण जाणार आहोत. बघा, प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे, की मूळ द्रविड रहिवासी होते भारतातले. मग त्यांचं आर्याचं संमेलन झाल्यामुळं काय झालं, अभिजात भारतीय संस्कृती उदयाला आली. अभिजात भारतीय संस्कृती कशी उदयाला आली? द्रविड लोकांशी आर्यांचं संमेलन झाल्यामुळं अभिजात भारतीय संस्कृती उदयाला आली. 18व्या शतकात अरब आणि 12व्या शतकात तुर्की, त्यापाठोपाठ 15व्या शतकात युरोपियन भारतात आलेले आहेत. भारत म्हणजे काय बघा, इंडिया आर्टिकल 1 मध्ये दिलेलं आहे. कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत हे राज्य भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. एकूण 28 घटक राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश. मग आता बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने स्थानी 1 नंबरला आहे, 2 नंबरला एमपी आहे आणि 3 नंबरला महाराष्ट्र आहे. हे बघा, लक्षात ठेवायचा हा क्रम महत्वाचा आहे. आणि सर्वात छोटं कोण आहे तर बघा, गोवा आणि सिक्कीम मध्ये कन्फ्युज होतं. गोवा पुढी सर्वात छोटी असते, गोवा पुढी छोटी असते असं लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्ही कन्फ्युज होणार नाही. भारताचं स्थान बघा, भारताचं स्थान कुठं आहे? आता हा वर्ल्ड मॅप आहे. भारताचं स्थान इथं आहे. मग भारताचं स्थान कुठं आहे? तर तसं विचारलं तर भारताचा विचार केला तर स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात. भारताचं स्थान उत्तरेमध्ये आहे, उत्तरेकडे आणि पूर्व गोलार्धात आहे. हे लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवायचं ते. आणि भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कसा लक्षात ठेवायचा? 8, 37, 68, 97 असं लक्षात ठेवा. हा रेखावृत्तीय विस्तार, हा अक्षवृत्तीय विस्तार, हा पाठच पाहिजे बघा. विचारलं जातं प्रत्येक ठिकाणी. अक्षवृत्तीय विस्तार 8 आहे, 37, 68, 97. मग ह्याच्यामधलं बघा, ही जी गॅप आहे ना, पूर्ण अक्षवृत्ताचा विस्तार किती आहे? 29 अंश 2 मिनिटं 25 सेकंद. तेवढाच विस्तार रेखावृत्ताचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 6 अंश 45 मिनिटं आहेत ना, तिथं इंदिरा पॉईंट आहे बघा इथं. त्याला इंदिरा पॉईंट नावानं ओळखलं जातं. ते दूर निकोबार या बेटावर आहे. आणि अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव काय होतो? पर्जन्यमान, तापमान आणि दिवसरात्रीच्या कालावधीवर होतो. हे स्टेटमेंट आहे असं विचारलेलं आहे राज्यसभेमध्ये, हे लक्षात ठेवा. पुढचं एक महत्वाचं आहे बघा, इथं दिलेलं आहे बॉक्स करून. कन्याकुमारीजवळ सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक किती असतो? 45 मिनिटांचा असतो. तर हाच फरक लडाख, लेह इथं 4 तासाचा असतो. असं का होतं बरं? इथं फरक वाढत जातो उत्तरेकडे जाताना, विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाताना फरक का वाढत जातो? कारण पृथ्वीचा आसा असा तिरका कडलेला आहे ना, तर ह्या आसानं पृथ्वीच्या कक्षेशी 66.5 अंशचा कोन केलेला आहे. त्यामुळं असं होतं. दिनमानाचा व रात्रमानाचा कालावधी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जातो. हा स्टेटमेंट आहे ना, इन्फरन्स आहे, हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. हे विचारलेलं आहे राज्यसभेला, परत विचारण्याचे चान्सेस आहेत. हे वेगवेगळे फिरवून स्टेटमेंट विचारतात, कारण हा कन्सेप्च्युअल पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायचं. परत बघा काय विचारलंय, रेखावृत्ती विस्तार मी तुम्हाला सांगितलं 68, 97 लक्षात ठेवायचं. या रेखावृत्ती विस्ताराचा तेवढंच आहे बघा, 29 अंश 17 मिनिटं 14 सेकंद. त्यामुळे स्थानिक वेळ बदलते आणि सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा ठरतात. रेखावृत्तामुळे काय होतं? सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा ठरतात आणि स्थानिक वेळेसाठी रेखावृत्त वापरलं जातं. अक्षवृत्ताचा परिणाम काय होतो? पर्जन्यमान, तापमान आणि दिवस रात्रीच्या कालावधीवर होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर लक्षात ठेवा, हे भारताचा मॅप इथं खूप सुंदर आहे, हे लक्षात ठेवा. इथं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे बघा, पूर्वेला अरुणाचल प्रदेशमध्ये किबितू एक पॉईंट आहे आणि गुहरकोटा हा गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे? कारण इथं रेखावृत्त आहेत ना, 68, 97 आपण असं म्हणतो. 68 वर रेखावृत्त आणि 97 क्रमांकाचं रेखावृत्त. तर इथं काय होतं? किती 116 मिनिटाचा फरक आहे. कारण पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे हा भाग आधी प्रकाशात येणार, हे लक्षात ठेवा. मग काय होतं? हे 1 तास 56 मिनिटं म्हणजेच 116 मिनिटं, हे पाठ करून ठेवा. 1 तास 56 मिनिटं म्हणजे 116 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे हे आधी इकडे सूर्य उगवणार, हे लक्षात ठेवा, भारताच्या ईशान्येकडच्या भागामध्ये. आणि इथं आणि लक्षात ठेवण्याचा पॉईंट म्हणजे भारताच्या तिन्ही सागरी सीमा म्हणजे कुठला, हिंदी आहे, अरबी आहे आणि साऊथचा जो सी आहे ना, तर इथं तिन्ही सीमा इथं एकत्र येतात. केरळ, कन्याकुमारी चुकीचं आहे. तामिळनाडू, कन्याकुमारी आपण केरळ म्हणतो, ते चुकीचं आहे. तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी आहे, हे लक्षात ठेवा. केरळमध्ये नाही, हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा, तिथं कन्फ्यूज होतं एक्झाममध्ये, केरळमध्ये की तामिळनाडूमध्ये, हे विचारलेलं आहे. तिथं ग्लास ब्रिज पण विचारलं होतं बघा तुम्हाला ह्या वर्षी एक्झामला, ते विचारलं जातं कारण ते महत्वाचं आहे. तसं जर विचारलं बघेल तर भारताला जे 7/6 हे काय लिहिलेलं आहे? 7च्या वरती सागरी सीमा 7 देशांच्या, म्हणजे सागरी सीमा ह्या 6 देशांच्या, आणि ज्या आपल्या वरती सीमा आहेत ना, आपण त्याला इथून म्हणतो बघा, इथं चीन आहे, इथं अफगाणिस्तान आहे, अशी इथून वरतून बाउंड्री किती 7 देशाच्या आहेत आणि सागरी बाउंड्री किती आहेत? 6 देशाच्या आहेत, हे लक्षात ठेवा.
भारताला हे विचारलं जातं बघा. अलाहाबाद जवळून जाणारं 82.5 पूर्व रेखावृत्त हे आपलं प्रमाण रेखावृत्त आहे. त्याला आपण काय म्हणतो, IST म्हणतो. भारताची प्रमाणवेळ ह्या अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. आणि भारत हा पहिला असा देश आहे किंवा एक महासागर असा आहे, हिंदी महासागर, जगातील एकमेव महासागर आहे ज्याचं नाव एका देशावरून ठरवलेलं आहे, हिंदी महासागर. इथे कुठले कुठले महासागर एकत्र येतात, अरबी आहे, बंगाल आहे आणि हिंदी महासागर आहे, लक्षात ठेवा. कुठं, कन्याकुमारी, तामिळनाडू, हे लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला मी ह्यांचं सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या देशला आकाराचा क्रम. राजस्थान आहे 1 नंबरला, 2 नंबरला MP आहे, 3 नंबरला महाराष्ट्र आहे. 4 नंबर आणि 5 नंबर पर्यंत माहित पाहिजे, कारण ते विचारतात क्रम लावायला. राजस्थान 1 नंबरला आहे, 2 नंबरला महाराष्ट्र नाही आहे, MP आहे, हे लक्षात ठेवा. MP 3 नंबरला महाराष्ट्र आहे, 4 नंबरला UP आहे, 5 नंबरला गुजरात आहे, लक्षात ठेवायचं. गुजरात. आपण वेगळे कुठून झालो होतो, महाराष्ट्र आणि 1960ला काय झालं होतं, विभाजन झालं होतं ना, महाराष्ट्र आणि मग महाराष्ट्र 3 नंबरला गेले, गुजरात 5 नंबरला गेले, लक्षात ठेवायचं. UP 4 नंबरला आहे. 1 आणि 2 हे आपलं कन्फ्युज होत नाही. 5 नंबर क्रम हे आपल्याला माहिती पाहिजे बघा. सागर किरणाचा क्रम कसा आहे, गुजरात 1 नंबरला आहे, 2 नंबरला आंध्र प्रदेश आहे, लक्षात ठेवायचं. गुजरात, तामिळनाडू असं उलटं जायचं. लक्षात कसं ठेवायचं, गुजरात आहे, नंतर तामिळनाडू, नंतर आंध्र प्रदेश आहे, नंतर महाराष्ट्र आहे. आणि जर अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर अंदमान निकोबार 1 नंबरला येतं बघा. आणि सर्वात कमी सागरी किनारा कोणाला आहे, तर पुदुचेरीला आहे, हे लक्षात ठेवायचं. मी तर 837 68 97 असं लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते 837 काय 123 आहे आणि 6:45 आहे ना, तिथं इंदिरा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि सर्वात कमी क्षेत्रफळाने पण पाठ पाहिजे बघा. मी तुम्हाला सांगितलं ना, गोवा आणि सिक्कीममध्ये कन्फ्युज होतं. गोवा पुढे सगळ्यात छोटी, त्याच्यानंतर सिक्कीम येतं, नंतर त्रिपुरा आहे, नागालँड आहे, लक्षात ठेवायचं. हे 4 क्रमांक लक्षात ठेवा, हे विचारले जातात बघा. इथे बघा, भारताची पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं तुम्हाला पॉईंट सांगितलं होतं ना, आता इथे लक्षात ठेवू द्या. इकडे म्हणजे करेक्शन करून घ्या, इथं लडाख लिहा आता, कारण का दप्तर हा पॉईंट आता लडाखमध्ये आहे. जम्मू काश्मीर 31 ऑक्टोबर 2019ला ते विभाजन झालं होतं, ही डेट विचारली होती बघा तुम्हाला. तर तिथं दप्तर हा पॉईंट आता लडाखमध्ये येतो. किबितू हा अरुणाचलमध्ये आहे आणि गुहरकोटा गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. पश्चिमेकडचा पॉईंट इथं पूर्व प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती पश्चिम करा, लक्षात ठेवा. ते पुस्तकामध्ये पण काही ठिकाणी चुकलेलं असू शकतं. कन्याकुमारी मुख्यभूमी इंदिरा पॉईंट तामिळनाडू ही निकोबार बेटेमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वाधिक उंचीचा पॉईंट बघा, इथे 2 पॉईंट महत्वाचे आहेत बघा. सर्वाधिक उंची शिखर भारतातलं कुठलं आहे, गॉडविन अस्टीन आहे. कुठं, काराकोरम रागेमध्ये 8,611 मीटर आहे. मग भारतातील सर्वात खोल बिंदू कुठं आहे बघा, कुट्टानद केरळमध्ये आहे. कुट्टानद इथे दिलेलं आहे बघा, -2.2 मीटर. कुट्टानद केरळ, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे बघा, इथं काय लक्षात ठेवणार तुम्ही अजून इथं, तर इथं भारताची जी समुद्रसपाटीपासून उंची आहे ना, ती मोजण्याचा कुठून माहिती का, चेन्नई हा फॅक्च्युअल पॉईंट आहे बरं का, अजून विचारला गेला नाही. समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी चेन्नई येथील उंची प्रमाण म्हणतात. कुठली, चेन्नई येथील, हे लक्षात ठेवायचं. सर्वात जे आपला खोल पॉईंट आहे भारतातील खोलबिंदू, तर कुट्टानद केरळमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. केरळ तामिळनाडूमध्ये कन्फ्युज व्हाल म्हणून तुम्हाला हे हायलाइट करून सांगितलेलं आहे. पुढचं बघा, इथं लक्षात काय ठेवणार तुम्ही आता, इथं भारतीय द्वीपकल्प आहेत ना, द्वीपकल्पमध्ये महत्वाचे पॉईंट आहेत बघा. महत्वाचे पॉईंट कशामुळे आहेत, कारण ते विचारतात बघा, किती द्वीपकल्प कुठं काय आहे ते. तर इथं काय लक्षात ठेवणार तुम्ही, भारतीय आशिया खंडात 3 द्वीपकल्प आहेत. कुठले कुठले आहेत बघा, भारतीय आहे आणि इंडो चायना आणि सौदी अरेबिया. सौदी अरेबियाचं द्वीपकल्प जगातील सर्वात मोठं द्वीपकल्प आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे फॅक्च्युअल पॉईंट आहे, हा बदलत नसतो, हा कायम तोच असतो. आता बघा, जगातील जे भारताचा क्रमांक कितवा आहे जगामध्ये, तर जसा बघा महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे क्षेत्रफळानुसार, तसा जगामध्ये 7व्या क्रमांकाला भारत येतो. तर कसं क्रमांक आहे ते पाठ पाहिजे बघा तुम्हाला. 1 नंबरला रशिया, इथं बघा आता रशिया 1 नंबरला, 2 नंबरला कॅनडा, नंतर परत चीनमध्ये यायचं, परत जायचं USA जायचं, 5 नंबर ब्राझील आहे आणि 6 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे, 7 नंबरला भारत आहे आणि 8 नंबर इथे एक लक्षात लिहून घ्या, अर्जेंटिना. टीना एक अर्जेंटिना 8व्या नंबरला आहे. क्रमला विचारलं जाऊ शकतं बघा तुम्हाला, हे महत्वाचं आहे. आणि जल आणि स्थलची बाउंड्री असणारी कोणाकोणाबरोबर आपली सागरी बाउंड्री आहे आणि ह्याची लँडची पण बाउंड्री कुठं आहे, तर पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार हे 3 देशाबरोबर आपली 3ही बाउंड्री आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हे बचपन MBA काय आहे, तर ज्या ज्या देशाबरोबर भारताच्या बाउंड्री आहेत ना, त्यांच्याबरोबरचा क्रम आहे, हा लक्षात ठेवायचं. बचपन MBA हे कसं लक्षात ठेवाल तुम्ही, तर तिथं तुम्हाला सर्वात जास्त बाउंड्री आणि सर्वात कमी बाउंड्री एवढं माहिती पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ते क्रम लावता येईल बघा. अफगाणिस्तान बरोबर आपली सगळ्यात कमी बाउंड्री आहे 0.70%, म्हणजे ते 6 किलोमीटर, 1000 सुद्धा नाही बघा, 106 किलोमीटर फक्त बाउंड्री आपली
अफगाणिस्तान बरोबर आहे. बांगलादेश नंबर 1 नंबरला बांगलादेश, च फॉर चायना, प फॉर पाकिस्तान, न फॉर नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान हे लक्षात ठेवायचं. बांगलादेश बरोबर आपली 4696 किलोमीटरची बाउंड्री आहे, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये नाही पाठ झालं तरी चालेल, फक्त एक लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला सुरुवात आणि शेवट माहिती पाहिजे. आणि सगळ्यात जास्त बाउंड्री पाकिस्तान बरोबर आपले डिस्प्यूट आहेत, पण ती 3 नंबरला आहे पाकिस्तान बरोबरची बाउंड्री, हे लक्षात ठेवायचं. आणि मॅप तुमच्या सोबत ठेवायचा वाचताना, जेणेकरून तुम्हाला वाचताना अडचण येणार नाही. आता बघा, सागरी सीमा काय म्हणते, भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य सीमेला अरबी समुद्र आहे. भारताचा द्वीपकल्प असा आहे. द्वीपकल्प म्हणजे काय असतं, तिन्ही बाजूने पाणी असतं, एका बाजूने जमीन असते, त्याला द्वीपकल्प म्हणतात. 7 भूसीमा, 6 सागरी सीमा, हे लक्षात ठेवा. आपल्याला पाठ ठेवा, लक्षात ठेवा. हे पलटी मारू शकता बरं का, स्विच करू शकतात, 6 किंवा 7 असं करू शकतात, ते कन्फर्म पाठ पाहिजे. भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य सीमेला अरबी समुद्र आहे इथं म्हणताय. आग्नेयेला काय, पूर्व आणि आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचं दक्षिण टोक कन्याकुमारी इथं काय आहे, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानमध्ये मन्नारचा आखात आणि पालची समुद्रधुनीने वेगळं झालेलं आहे. भारताची सागरी सरहद बघा, तुम्हाला कुठं कोणाबरोबर आहे, तुम्हाला 6 कुठले कुठले सांगितले होते, हे आपलेच आहेत. पाकिस्तान म्हणजे आपल्यातून वेगळे झालेले, बांगलादेश हे तर माहितीच आहे आपल्याला, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि म्यानमार, हे लक्षात ठेवा. इंडोनेशिया आणि म्यानमारला तुम्ही विसरता, 6 देश आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं तुम्ही कसं लक्षात ठेवणार बघा. भूविज्ञान काय सांगते, भारताची सध्याची प्राकृतिक रचना हा भूवैज्ञानिक परिणाम आहे असं म्हणतं. भारताचे प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग आहेत. कुठले कुठले आहेत बघा, हिमालय आहे, उत्तरेकडील मैदान आहे आणि द्वीपकल्प पठार आहे. बघा काय होते, पॅनजीवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे राज्यसेवेला. सुरुवातीच्या काळामध्ये जर भूप्रदेशाचा एकच महाखंड होता, त्या महाखंडाला काय म्हणायचे, पॅनजिया म्हणायचे. बहुधा हा महाखंड तेथीस समुद्रामुळे उत्तरात हे लॉरेशिया बघा, लॉरेशियामध्ये काय येतं माहितीये, युरेशिया आणि उत्तर अमेरिका, हे लक्षात ठेवायचं. असा जे खंड असतं ना, तर युरेशिया हा वरचा भाग येतो ना, आपण कुठं आहे ते लक्षात ठेवायचं. आपण कुठं येतो, दक्षिणेच्या गोंडवानामध्ये येतो. गोंडवाना विभाग कुठला कुठला होता, हा लॉरेशिया एक आणि गोंडवाना एक. गोंडवाना एक मोठा विभाग होता, त्यामध्ये काय काय येतं बघा, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. तुम्हाला मॅप आठवला पाहिजे भारताचा, जगाचा कसा, तर ते खालचे जे साऊथचे पार्ट आहे ना, साऊथचा पार्ट कुठला कुठला, म्हणजे विषुववृत्ताच्या खालचा प्रदेश आहे बघा हा, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांचा समावेश कशामध्ये होते, गोंडवाना प्रदेशामध्ये होतो. आणि पृथ्वीच्या भागातील ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, अंतर्गत भागामध्ये काय असतात, ऊर्ध्वगामी प्रवाह असतात, त्यामुळे भूकवचाचं विभाजन झालं असं म्हणतात. आणि ते आपलं जे भूपट्ट असतं ते बघा, तुम्ही बघित असतं बघा, ते असं वरती इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट हे उत्तरेकडे गेलं आणि युरेशियन भूभागाची मोठी टक्कर झाली आणि तेहतीस समुद्र असा उचलला गेला घडीच्या स्वरूपामध्ये, तोच आहे हिमालय. हिमालयाचा भूभाग इतर विभागाच्या दृष्टीने नवीन आहे आणि अस्थिर आहे, ते याच कारणामुळे, हे लक्षात ठेवा. आणि त्यांची उंची वाढत जाते असं म्हणतात कंटिन्युअस, हे लक्षात ठेवायचं. बाकीचे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. इथं अजून इथं बघा, तुम्हाला जिथं जिथं पॉईंट दिलेले आहे ते अंडरलाईन करून देतो, तेवढंच करून घ्यायचं आहे. बघा, निर्मितीचा क्रम जर विचारला तुम्हाला, तर पहिल्यांदा पठार निर्मित झालंय, नंतर पर्वत आणि नंतर मैदान झालंय, हे लक्षात ठेवायचं. हा क्रम लक्षात ठेवा. 1 नंबरला पठार, 2 नंबरला पर्वत आणि 3 नंबरला मैदान. भूवैज्ञानिक दृष्ट्या द्वीपकल्प पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, इथलच दिलेला आहे, तुम्हाला काढून दिलेला पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर भूभाग मानला जातो कुठला, द्वीपकल्पीय पठार. हे पठार मुख्यतः अग्निज आणि रूपांतर खडकाने तयार झालेलं आहे आणि त्यावर कमी उताराच्या रुंद दऱ्या आहेत. आणि इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट उत्तर दिशेकडे सरकण्यामुळे भारतीय उपखंडाचा आकार आणि स्थान बदलत राहिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. ज्वालामुखीच्या क्रियेतून अंदमान आणि निकोबार बेटे हिमालयाच्या निर्मितीबरोबर तयार झालेली असावीत असं मानले जात आहे, ज्वालामुखीच्या क्रियेतून, हे लक्षात ठेवा. बघा, अंतर्गत भागातील सततच्या हालचालीमुळे हिमालयाची उंची अद्यापही वाढत आहे आणि पठारी प्रदेश हा सर्वात प्राचीन भाग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पठारातील सर्वात जुने पट्टीस्तास्म, त्याला काय म्हणतात, ग्रॅनेसिस म्हणतात. आणि कनाश्म खडक अरवली पर्वतरांगात सापडतात. कुठले कुठले, अरवली पर्वतरांगात कुठले, जेनेसिस आणि ग्रॅनाइट्स, याला काय म्हणतात, पट्टीताश्म आणि कनाश्म खडक अरवली पर्वतात सापडतात. हे विचारलं नाही, अजून विचारलं जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्यापूर्वी आणि वहन होण्यापूर्वी तो दक्षिणेकडील मोठ्या भूभागाचा एक भाग होता. तिथं पॉईंट आहे, अरवली पर्वतामध्ये कुठल्या प्रकारचे पट्टीताश्म आणि कनाश्म खडक अरवली पर्वतात सापडतात, हे लक्षात ठेवा. हे विचारलेलं नाही, अजून विचारलं जाऊ शकतं. तुम्ही अजून लक्षात ठेवण्याचं काय पॉईंट आहेत बघा इथं. हे प्रादेशिकीकरण, हे तर हे जनरल पॉईंट आहेत, हे माहीत असतं आपल्याला. बघा,
भारताचे विभाग आहेत ना, ते त्यांनी भूभागामध्ये कसे कसे दिलेले आहेत, पर्वतीय, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि बेटं. तसं आपण बघणार आहोत. आता उत्तरेकडील पर्वतनीय प्रदेश काय आहे, हिमालय पर्वतरांग आहेत. हा अर्वाचीन आहे. अर्वाचीन म्हणजे काय असतं, नवीन. याचा अर्थ काय असतो, नवीन आताचा. अर्वाचीन आणि प्राचीन असे हे विरोधार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. अर्वाचीन म्हणजे काय, नवीन. घडीच्या पर्वतरांगा आहेत. हिमालय हा जगातील सर्वात मोठा भूभागाचा उंच असलेला प्रदेश आहे. याच्यामध्ये गाभा कनाष्म खडकांनी बनलेला असून त्याच्या दुतर्फा रूपांतरित खडक आहेत. हे महत्वाचं आहे बघा. त्याचा गाभा कुठला आहे, ग्रॅनाइट्स. त्याला आपण ग्रॅनाइट्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. कनाष्म खडकांचा आहे. पुढे एक पॉईंट आहे बघा, इथं उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये काय आहे, जी उत्तरेकडची मैदान आहेत ना, मैदानी म्हणजे गळाचा प्रदेश एक सलग पट्टा असतो आणि गाड्याच्या संचयनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. हा उतार मंद स्वरूपाचा आहे, हे महत्वाचं आहे. आणि ह्याचा उतार किती आहे बघा, 6 किलोमीटरला 1 मीटरचा उतार आहे. असा स्लोप पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणून तर नद्याचा, जी गंगा यमुना वाहतात ना, ते गंगा नदी अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे का वाहते, त्याचा स्लोप तसा आहे. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जे गाळ हिमालयातून आणतात ते डिपॉझिट करत जातात, त्यामुळे इकडे गाळाची जी जाडी आहे ती वाढत जाते, हे लक्षात ठेवा. राजस्थानचं वाळवंट ह्याला अपवाद आहे, म्हणजे इकडचं इथं लोकसंख्या पण विरळ आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी अपवाद आहेत बघा. राजस्थानचं वाळवंट त्या गोष्टीला, मैदानी प्रदेशाला. द्वीपकल्प पठारी प्रदेश काय आहे बघा. द्वीपकल्प पठारी प्रदेशामध्ये काय लक्षात ठेवणार, तर हा भाग अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. भारतीय पठार हे जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक आहे आणि इतर भूभागाच्या दृष्टीने स्थिर आहे. कधी पण द्वीपकल्प पठार कधी पण स्थिर असतं, लक्षात ठेवायचं. भारतातील सर्वात मोठा प्राकृतिक भूभाग आहे आणि याचा आकार त्रिकोणी आहे. तो प्राचीन अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि कसं तयार झालं बघा, हे क्षितिज समांतर पसरलेला घनरूप लावा थर हे या प्रदेशाचं, म्हणजे आपण म्हणतो बघा, ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ते सपाट प्रदेशामध्ये असं विस्तारला गेला, त्यामुळे तर पठार तयार झालं. पुढचा पॉईंट आहे बघा, किनारी मैदानी प्रदेश. हा 2 पॉईंटमध्ये आहे. त्याच्यामध्ये हा भारत आहे ना, हा पश्चिमेकडील किनारी प्रदेश आणि पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेश. आता पश्चिमेकडील किनारी मैदानी प्रदेश जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये मोसमी नद्या, उंच उठाव, विच्छेदित भूभाग, प्रस्तरभंग झालेल्या रचना आणि हे महत्वाचा पॉईंट आहे बघा, ही पश्चिमेकडची जी दंतूर किनारपट्टी आहे बघा. दंतूर म्हणजे कसं असं झिगझॅग असते, दंतूर किनारपट्टी, हे लक्षात ठेवायचं. घाळ्या यांनी तयार झालेल्या आहे. आणि पच्चजल म्हणजे आपण बघा वेमनाड सरोवर म्हणतो बघा केरळमध्ये, ते आहे पच्चजल, खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे पश्चिमेकडचा. मग पूर्वेकडचं काय वेगळं आहे बघा, पूर्वेकडचं आहे तर पूर्व किनारी मैदानी प्रदेशामध्ये त्रिभुज मैदान हा पूर्वेकडील किनारी प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. ती तुम्हाला असं स्टेटमेंट पण टाकू शकते की पूर्वेकडचं किनारी प्रदेशाचं वैशिष्ट्य, पश्चिमेकडील ह्याचं वैशिष्ट्य, तुम्हाला ते माहिती पाहिजे. कारण इथं पश्चिमेकडील किनारा हा दंतूर आहे, पूर्वेकडील किनारा दंतूर नाही, हे लक्षात ठेवा भारताचा. पूर्व किनारी मैदानी प्रदेशामध्ये पूर्वेकडील किनारी मैदानी प्रदेशाचं वैशिष्ट्य काय आहे, तर मैदानी जे नद्या आहेत ना, त्यांनी वाहून आलेला गाळ असतो, तो डिपॉझिट होतो. गाळाच्या संचयनामुळे इथं त्रिभुज प्रदेश तयार होतो बघा. इथं गंगा नदी, हे बाकीच्या नद्या तुम्ही आठवू शकता. आता गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी यामुळे ते तयार झालेले आहेत. आणि बेट जर विचार केला तुम्ही, तर बेट बघा 2 आहेत. इथं अरबीमधली आणि बंगालच्या उपसागरामधली. आता अरबी समुद्रातील बेटे जर तुम्ही बघितलं, लक्षद्वीप आहे, मिनिकॉय आहे, आमिनदीव आहे, ही बेटाचा समूह आहे. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यापासून 200 ते 400 किलोमीटरमध्ये आहेत, 440. हे बेट म्हणजे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यामध्ये एकूण भूपृष्ठीय क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी करवत्ती आहे बघा. 32 स्क्वेअर किलोमीटर आणि करवत्ती राजधानी कुणाची आहे, लक्षद्वीप, मिनिकॉय आणि आमिनदेवी, हे लक्षात ठेवायचं आहे. बंगालच्या उपसागरातील बेटं काय आहेत, एक मध्यवर्ती पर्वतरांग आहे बघा, आराकानयोमा. भारतात जसं असं पुढं हिमालय गेल्यानंतर जे पूर्वांचल म्हणतो आपण, ते खाली येतं, इकडं म्यानमारची सरहद तयार करतं. जी पर्वतरांग आहे त्याला आराकानयोमा म्हणतात. तीच पर्वतरांग पुढे घेऊन ते अंदमान निकोबार बेट आहेत ना, ती त्यांचा भाग आहे असं म्हटलं जातं. एक मध्यवर्ती पर्वतरांग आणि त्या बेटाचा एक अनेक रुंद दऱ्या, ही अंदमान बेटाची प्राकृतिक वैशिष्ट्य आहे. निकोबार बेट हा जलमग्न पर्वतरांगेची शिखर आहेत आणि हा भाग मुख्यतः प्रामुख्याने डोंगराळ आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथे जास्त काही नाहीये. याचं डिटेल, बेटांचं डिटेलिंग हे 11वीच्या NCERT मध्ये खूप छान दिलेलं आहे बघा. व्यवस्थित दिलेलं आहे. कुठल्या चॅनलनं कुठली कुठली वेगळी आहे ते डायग्राम काढून दिलेलं आहे, ते तिथं बघूया आपण. काही गोष्टी NCERT मध्ये चांगल्या आहेत, काही गोष्टी टेक्स्टबुकमध्ये चांगल्या आहेत, त्यामुळे ते दोन्ही वाचायचं.
आणि अंदमान निकोबार बेटे 10 चॅनलने वेगळे झालेले आहेत आणि लक्षद्वीप बेटं 11 चॅनलने वेगळे झालेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. हे महत्त्वाचं आहे बघा. आता इथे त्यांनी काय केलंय, भारताचे प्राकृतिक प्रदेश दिले आहे, उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश दिलेला आहे. त्याच्यामध्ये टक्केवारी बघा, भारताच्या एकूण जंगलं आहेत ना, त्यापैकी 52% जंगलं ही उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश म्हणजे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालयामध्ये आहे. आणि भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 15% भाग आहे हा. 15% भाग असून ह्याच्यामध्ये 52% जंगल आहे, हे लक्षात ठेवा. उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा किती टक्के भाग आहे भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या? 32% भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि द्वीपकल्प, पठारी प्रदेश आणि घाट हे किनाऱ्यामधून बेटं मिळून 53% आहे. आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा सर्वात मोठा भूभाग आहे भारताचा, हे लक्षात ठेवा. इथं त्यांनी क्वेश्चन विचारलेले बघा, ते आपण बघू. भारताचा सर्वाधिक भूभाग कुठला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठारांमुळे व्यापलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. किती आहे बघा? 53% आहे जवळजवळ, हे लक्षात ठेवा. ह्यातला थोडासा भाग काढला तर तोच येतो, 38% तोच आहे. पूर्ण जर बघितलं तर तो 38% आहे तसा बघितलं तर, आणि एकत्रित बघितलं तर 53% येत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7वा सांगितलं तुम्हाला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. भारताचं द्वीपकल्प दक्षिणेचं टोक कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश सर्वात लहान राज्य कुठलं? गोवा. दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉईंट आहे. सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. आणि अतिप्राचीन भूभाग जर मानलं तर द्वीपकल्पीय पठार मानायचं. इथे 2 पॉईंट आहेत बघा तुम्हाला सांगायचे, म्हणजे इथं मॅप आहेत ना, हे मॅप इथं तुम्हाला कुठं असं बघायला भेटणार नाहीत. हे तुम्हाला विचारतात की उत्तर दक्षिण क्वाड्रिलॅटर कुठं आहे एकत्रित येतो, हे एक विचारायचं राहिलेलं आहे बघा इथं. अजून इथे काय बाकीच्या गोष्टी आहे बघा. उत्तर प्रदेशमध्ये जे नृत्य असतात ना, ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूया इथं. कथक आणि नौटंकी, कजरी हे लोकनृत्य कुठं असतं? उत्तर प्रदेशमध्ये असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. एक राहिलं होतं आपलं. आणि हा एक पॉईंट आहे बघा, आयताकार नदी प्रणाली. आता ही नदी प्रणालीचं का लिहिलेलं आहे? कारण हा युनिक पॉईंट आहे, लवकर समजत नाही. आयताकार नदी प्रणाली ही कुठल्या नदीची आहे बघा? कृष्णा नदी आहे, कावेरी आहे. क वर्ण 2 आहेत. कृष्णा असं आयताकार काढून घ्या, कृष्णा आणि कावेरी हा आयताकार नदी प्रणाली आहे. तशीच नर्मदा आणि दामोदर या नदी प्रणाली आयताकार नदी प्रणाली आहे. तुम्हाला विचारलं गेलेलं आहे, ह्या क्वेश्चन विचारलेला आहे. अजून कृष्णा आणि कावेरीवर आलेलं नाही. नर्मदा आणि दामोदर त्याच्या ऑप्शनमध्ये होतं, कृष्णा कावेरी अजून नव्हतं. त्याच्यावर क्वेश्चन तयार होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रादेशिक सण तुम्हाला सांगितलं, आसाम बिहू, तामिळनाडू पोंगल, केरळ बिस्वान ओणम, दुर्गापूजा पश्चिम बंगालमध्ये येते, गोवामध्ये कार्निवल होतं, पंजाबमध्ये काय होतं? बैसाखी आणि तीजवर क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तो कुठल्या देवतेसाठी आहे? पार्वतीसाठी हा सण साजरा केला जातो, हिंदू देवतेसाठी. आणि बघा हिमालयामध्ये जे उत्तराखंड भागामध्ये जी शिखर आहेत ना, मी काढून घेतलेले आहे ती एनसीईआरटी मधनं, ते आपण पुढच्या टॉपिकला बघूयात. असं प्रत्येक पॉईंट आपण बघणार आहोत विथ PYQ. हे झाल्यानंतर एक इंडेक्स राहील सेपरेट सगळे एकत्र खिचडी करायची गरज नाही. 10वीचं पुस्तक वेगळं, 11वीचं पुस्तक वेगळं, 12वीचं पुस्तक वेगळं. फक्त एडिटिंग आणि अपलोडिंग 4 तुमच्याकडून घेतले जातील, त्याला काय ऑप्शन नाही. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.